गुड मॉर्निंग मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या ब्लॉगमध्ये. आज शुक्रवार आहे आणि आम्हाला करायचे आता लेग्स, तेव्हा मी शॉर्ट घालून आलो. आज थंडी वाढली आहे चांगली कडक. जबरदस्त लेग वर्कआउट झाला मित्रांनो. आज प्रियांकाची वाट लागली आहे कारण ती प्रोटीन घेत नाही. तरी आज बरं आहे, मग तुला सांगतोय प्री वर्कआउटचं महत्त्व तुला कळतच नाहीये. ठीक आहे, जरी केळी खायची आहे ना तर आधी खायची आहे, कारण त्याच्यात एवढी एनर्जी असते ना, लगेच ते आपण एक्सरसाइज करताना खूप उपयोगी पडते ती कधी पण. तुला माहिती आहे का, महेंद्रसिंग धोनीने एकदा इंटरनॅशनल क्रिकेट मॅचमध्ये बॅटिंग करताना केळी खाल्ली होती. म्हणजे तो एवढा माणूस काय पण घेऊ शकतो ना, प्री वर्कआउट घेऊ शकतो, काही घेऊ शकतो. पण बॅटिंग करता करता ब्रेक असतो ना, पाणी ब्रेक होत, हा ब्रेक, तेव्हा त्यांनी केळी खाल्ली होती. म्हणजे बघ केळीचे किती महत्त्व आहे. आणि सुषमा माझा पॉइंट सेमच असतो नेहमी. जाळी झाल्यावर काही मित्रांनो, ब्रेकफास्ट इथं आहे ऑमलेट आणि आईने डोसा बनवला होता. तर मी काही जास्त नाही खाणार डोसा, त्यासाठी म्हटलं प्रोटीनसाठी म्हटलं ऑमलेट बनवले 2-3 अंड्याचं. चांगला झाला डोसा. राईट, खोबरीची चटणी पण मस्त आहे. मला मित्रांनो ऑफिसला चाललोय मी आता. लिफ्ट बंद आहे त्यामुळं काय जिन्याने जावं लागतंय. पाच वाजल्या मित्रांनो, घरी आलोय आता मी. तर आज आहे चिल्ड्रन्स डे. सगळ्या छोट्या छोट्या मुलांना आणि आपल्यातलं एक छोटं मूल असतं त्याला पण हॅपी चिल्ड्रन्स डे. कारण ते सोडलं नाही पाहिजे, नाही तर मग लाईफ बोर होऊन जाईल. आपल्यातल्या छोट्या मुलाला आनंदी ठेवायचं नेहमी. कोण आले रे? नाही जायचं पप्पा, माझे पप्पा, तुझं नाही, माझे नको जाऊ. चाल तिकडं. काय खातो? हो माग. हॅपी चिल्ड्रन्स डे, हॅपी चिल्ड्रन्स डे. थँक्यू म्हणतो. थँक्यू दादू 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 दादू. काय खातो रे? बनवले पण कुठे खाते. काय रे? सेरेलॅक. आम्ही पायी बिन का खातोय? पप्पा पप्पा का बघ इकडे बघ. माऊला योगा चिवला. आज विवानला नाही आणला कारण म्हणजे आईपाशी खेळत होता तो. म्हटलं चला एकटंच मी जाऊन येऊया. आणि आज आपलं डिस्टन्स जास्त होणार आहे
वॉकिंगचं. एक नवीन ॲप्लिकेशन इन्स्टॉल केलं आहे. म्हणजे मी पहिलं रनिंगला जायचो त्यावेळेस होतं माझ्याकडे ते ॲप्लिकेशन. आता घरी गेल्यावर दाखवतो ॲक्च्युअलमध्ये किती रनिंग, किती वॉकिंग वगैरे सगळं दाखवतं ते. टायमिंग, स्टेप्स किती झाल्या, डिस्टन्स किती झालं दाखवतो थोड्या वेळात तुम्हाला. बघा मित्रांनो, त्याच्यात सगळं रेकॉर्ड होतं आहे. तुम्ही कुठून कुठं मॅपसुद्धा रेकॉर्ड करतो आहे. किलोमीटर किती झालं 4.24, स्टेप्स किती झाले 4676, 4676. टाईम झाला आहे 45 मिनटं. तर आज वॉक केलं आहे फक्त. तर बघू हळूहळू आपण रनिंग पण करू. चला मित्रांनो, जेवण करूयात. जेवणामध्ये आहे टोफू भुर्जी. प्रियंका जेवली? आणि इथं बघा हे चिकन. बघा मस्तपैकी टोफू भुर्जी आहे, चिकन आहे, फ्राय केलं आपलं. सेम रेसिपी आहे, काय नाही, मॅरिनेट करून फक्त फ्राय केलं. आणि तर हे भाकरी. काय झालं? आपण ये इथं झोपू बरं का. इथं द्या मला पांघरून, मला पांघरून द्या. कशी वाटते? दात दिसतोय का मित्रांनो तुम्हाला? विवांचा दात हे बघा, हे बघा, हे बघा. एक दात आलाय बर का. रडत होता, आता झाला शांत. हा, मी आलं आता विवान सोबत खेळायला. काय होते? बुकमार्क केलं होतं मित्रांनो, कुठेतरी ते गेले. आता शोधायला लागेल. मित्रांनो 10 पानवातून झाले. आजचा विषय एकदम मस्त आणि इंटरेस्टिंग होता. म्हणजे खाद्य संस्कृती जपानची. त्याचं कसं आहे की आपण किती खातो याला महत्त्व नाही, आपण काय खातो याला महत्त्व आहे. आणि जपानमध्ये जे खातो आपण त्याच्या प्लेट्सची साईज खूप कमी असते. म्हणजे कसं आहे, आपल्याला वाटतं आपण जास्त खाल्ले, तर ते तिकडून आलेले आहे की प्लेटची साईज छोटी ठेवायची. चला मित्रांनो, भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. आजचा दिवस खूप हेक्टिक आणि बिझी होता. 11:05 झालेत. आपण झोपूयात आता. उद्या उठून सकाळी जिमला जायचं आहे. उद्या आहे सुट्टी. काही प्लॅन नाही आहे, बघू काय होतं. प्लॅन काहीतरी होणारच हे एवढं नक्की आहे. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा, टेक केअर, सी यू. स्वस्त राहा, मस्त एन्जॉय करा लाईफ.